हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पेपर 3 मधल्या सेकंड चॅप्टर कृषी विपणनाच्या आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. कृषी विपणन म्हणजे काय हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. कृषी विपणनाची व्याख्या पण आपण बघितली. ॲक्च्युली विपणन म्हणजे काय हेच आपल्याला माहिती आहे की वस्तू उत्पादित झाल्यापासून ग्राहकांच्या हाती पडेपर्यंत त्याच्यावर जी काही कार्य केली जातात त्याला आपण विपणन असं म्हणतो. कृषी मालाच्या बाबतीतही तेच आहे की कृषी मालाचे प्रक्रिया करून जर ग्राहकांच्या हाती वेळेवर वस्तू पडल्या तर त्याला किंमत जास्त चांगल्या तऱ्हेने येईल. आणि आपल्यासारख्या कृषीप्रधान देशामध्ये कृषी विपणनाचे खूप महत्त्व आहे. तर कृषी विपणनाचे महत्त्व किंवा यशस्वीता खालील मुद्द्यावरून आपण सांगू शकतो. पहिलं आहे शेतमाल उत्पादनाची प्रेरणा. आता शेतमालाचे उत्पादन हे निसर्गावर अवलंबून आहे. कधी जास्त पाऊस पडतो, कधी खूप ऊन येतं, तर त्याच्यामुळे शेती जी आहे ती पूर्णपणे निसर्गचक्रावर अवलंबून आहे. पण जर शेतकऱ्यांना त्यांनी तयार केलेल्या मालाचा जर योग्य भाव जर मिळेल तर कदाचित असं जर नुकसान झालं तर त्याला फारसं नुकसान होणार नाही किंवा त्याची आर्थिक स्थिती खूप कमकुवत होणार नाही. जर आपली बाजार यंत्रणा प्रभावी असेल तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनिश्चितता येण्याऐवजी निश्चितता निर्माण होईल. म्हणजे शेतकऱ्याला आपल्या उत्पादनाचा योग्य भाव मिळाला तर त्याची ही जी अशाश्वती आहे ती निश्चितपणे कमी होईल. विपणन हे अंतिम उद्दिष्ट. शेतमाल उत्पादक जेव्हा उत्पादन करतो तेव्हा त्या मालाची विक्री करणे आणि त्यापासून आर्थिक प्राप्ती करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. कोणताही उत्पादक असो, शेतमालाचा असो किंवा कारखानदार असो, तो नेहमी हे पाहत असतो की आपल्याला त्याच्यापासून नफा किंवा प्रॉफिट कसा मिळेल. तर शेतकरीसुद्धा हाच विचार करत असतो की जेव्हा आपण शेतीमध्ये निर्माण करतो हे वस्तू तर आपल्याला त्याची किंमत चांगल्या तऱ्हेने मिळाली पाहिजे. आणि ही प्रक्रिया पूर्ण केव्हा होते, जेव्हा त्या शेतमालाला योग्य भाव मिळतो. त्याच्यामुळे शेतमालाचे विपणन हे खूप महत्त्वाचे ठरते. त्यानंतर कार्यक्षम वितरण डिस्ट्रीब्युशन हेही खूप महत्त्वाचं कार्य आहे विपणनाचं. तर शेती विपणनामध्ये हे कार्य थोडं वेगळं आहे. याच्यासाठी सर्व माल एकत्रित करणे, कारण कृषी उत्पादनात जे छोटे छोटे शेतकरी असतात ते विखुरलेले असतात. तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी, एखाद्या मोठ्या गावाच्या ठिकाणी सर्व माल एकत्र करून त्याच्यानंतर वाहतूक, साठवणूक, खरेदी विक्री, यंत्रणा, बाजारपेठेची माहिती या सर्व गोष्टींना वितरणामध्ये महत्त्व असते. वितरणामुळे काय होतं की योग्य बाजारपेठेत योग्य वस्तू पोहोचते. त्याच्यामुळे परत अंतिम उद्दिष्ट आपलं हे आहे की उत्पादक आहे त्याला उत्पादनापासून व्यवस्थित भाव मिळाला पाहिजे. शेती उत्पादन हे हंगामी स्वरूपाचे आहे, मात्र त्याचा उपभोगाचा काळ जो असतो तो वर्षभराचा असतो. आपल्याला अन्नधान्य हे वर्षभर लागत असतं, जीवनावश्यक वस्तू असतात. पण समजा त्या जेव्हा तयार झाल्या तेव्हाच त्या बाजारपेठेत आल्या तर काय होईल की एक तर वस्तू खराब होतील आणि वस्तूला योग्य भाव मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या वस्तू आहे, अन्नधान्य आहे, हे व्यवस्थितपणे साठवून ठेवावं लागतं गोदामामध्ये. आणि या वस्तू पेरिशेबल म्हणजे खराब होणाऱ्या असतात. त्याच्यामुळे ह्याची स्टोरिंगची जी आहे, याला साठवणुकीची जी व्यवस्था असते ती वेगळ्या प्रकारची असते. कोल्ड स्टोरेजमध्ये वगैरे वस्तू ठेवाव्या लागतात. त्याच्यामुळे वस्तू योग्य रीतीने साठवणूक करून जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा त्या बाजारपेठेत आणणे. आता देशाची आर्थिक व औद्योगिक प्रगती. आपल्या देशाचा शेती हा मूलभूत उद्योग असून आपलं राष्ट्र हे विकसनशील आहे. तर उद्योगधंदे पण आपले बरेचसे हे शेतीमध्ये शेतमालावर किंवा शेतीमध्ये जे रॉ मटेरियल निर्माण होतं त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जसं कापूस आहे, ऊस आहे, याच्यावर आपले कारखाने वगैरे अवलंबून असतात. म्हणजे खूप सारे उद्योग जे आहेत त्याचा कच्चा माल जो आहे तो शेतमाल हा आहे. तर आणि तेलबिया वगैरे आपण पाहिलं त्याच्यापासून तेल निर्माण होऊ शकतं. तर हा पण एक कच्चा माल झाला. तर आपण ह्या कच्चा माल निर्यात करून मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त करू शकतो आणि आपल्या देशाच्या आर्थिक व औद्योगिक प्रगतीला चालना मिळू शकते.
कारण आपण जेव्हा बाहेरच्या देशात वस्तू पाठवतो तेव्हा त्यांच्या जे चलन असतं त्यानुसार ते वस्तू विकत घेतात आणि तेच त्यांचं चलन आणि आपल्या देशातील जे चलन आहे त्याच्या किमतीमधला फरक पाहिला तर आपल्याला त्याच्यातनं जास्त नफा प्राप्त होतो आणि त्या अनुषंगाने शेतकरी पण आणि तशीच आपल्या देशाची औद्योगिक प्रगती पण साधता येते. विस्तारित बाजारपेठेची निर्मिती. वेगवान आणि शास्त्रशुद्ध विपणन पद्धतीने विपणन जे करायचं ते अतिशय प्लॅनिंगनी आणि टेक्निकली बरोबर जर केलं तर अजून नवीन बाजारपेठा आपल्याला मिळू शकतात आणि देशातच नाही तर आपण परदेशातसुद्धा आपल्या वस्तू पाठवू शकतो. आणि आपण त्याच्यात एक विशेषीकरण स्पेशलायझेशन पण तयार करू शकतो. जसं फळे, दूध, भाजीपाला, फुले यांचे जर शास्त्रशुद्ध विपणन केले तर शेतकऱ्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होतो. आता आपण पाहणार आहोत कृषी विपणनाची रचना. कृषी विपणनाच्या रचनेमध्ये 3 घटकांचा साधारणपणे विचार केला जातो. पहिलं आहे कृषी विपणनाचे प्रकार, कृषी विपणनाच्या पद्धती, कृषी विपणनातील दुवे आणि मध्यस्थ. तर आज आपण पहिला पाहणार आहोत कृषी विपणनाचे प्रकार. कृषी विपणनाचे साधारणपणे ढोबळ मनाने आपण जर पाहिलं तर 2 प्रकार पडतात. कृषी मालाचा किरकोळ बाजार आणि कृषी मालाचा घाऊक बाजार. तर कृषी मालाचा जर किरकोळ बाजार आपण पाहिलं तर या बाजारामध्ये किरकोळ म्हणजे छोट्या प्रमाणातला बाजारपेठ जो गावातल्या गावात केला जातो. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली नसते त्यांना तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या गावी आपला माल जाऊन विकणं शक्य नसतं असे शेतकरी गावच्याच किंवा जवळच्या गावातील बाजारपेठेत शेतमालाची विक्री किरकोळ पद्धतीने करतात, म्हणजे छोट्या प्रमाणात करतात. किरकोळ म्हणजे अशा बाजारात ग्राहकसुद्धा आपल्या गरजेप्रमाणे कमी जास्त मात्रेत शेतमालाची खरेदी करतात. असा बाजार आपल्याला गावोगावी वस्त्यांमध्ये आढळून येतो आणि अशा बाजारपेठेला प्राथमिक बाजारपेठ असेही म्हणतात. आणि हा जो प्राथमिक बाजार आहे हा आठवडी बाजार किंवा 15 दिवसातनं भरणारा बाजार, गावांमध्ये यात्रा, उत्सव, जत्रा भरलेले असतात तिथला बाजार, तर याला काय म्हणू आपण कृषी मालाचा किरकोळ बाजार. आता कृषी मालाचा किरकोळ बाजार बघितला आपण तर या बाजारात व्यापारी कमी उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांना दूरच्या बाजारपेठेत माल विकणे शक्य होत नाही असे आपल्या जवळच्याच बाजारपेठेत वस्तू विकतात. आता कृषी मालाचा घाऊक बाजार म्हणजे ठोक बाजार. घाऊक बाजार म्हणजे ज्या बाजारात शेतमालाची विक्री किंवा खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते अशा बाजाराला शेतमालाचा घाऊक बाजार असं म्हणतात. आता मोठ्या प्रमाणावर केली जाते म्हणजे साधारणपणे तालुक्याच्या ठिकाणी जिथे सगळा व्यापारी केंद्र आहे अशा ठिकाणी वेगवेगळे मध्यस्थ जे आहे कृषी विपणनात असलेले ते शेतकऱ्यांकडनं माल घेऊन या ठिकाणी तो माल एकत्रित करतात आणि याला या बाजारांना आपण मंडी किंवा गंज असं पण म्हणतो. आता शेतमालाच्या घाऊक बाजाराचे प्रकार आपण पाहणार आहोत. पहिला आहे प्राथमिक घाऊक बाजार. या बाजारात येणारा शेतमाल हा प्रामुख्याने खेड्यातून येतो. प्राथमिक घाऊक बाजार आठवड्यातनं एकदा किंवा विशिष्ट कालावधीत भरत असतो. या बाजारात स्वतः शेतकरी किंवा शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करणारे फिरते विक्रेते आपला माल विक्री करता आणतात आणि घाऊक व्यापारी एकतर स्वतः या मालाची खरेदी करतात किंवा मध्यस्थांच्या मार्फत, म्हणजे प्राथमिक जो बाजार भरतो, जो किरकोळ बाजार भरतो त्याच्यामध्ये वेगवेगळे मध्यस्थ जाऊन काही व्यापारी, काही मोठे शेतकरी तिथे जाऊन मालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि या खरेदीमध्ये मध्यस्थ, जसं तुम्हाला माहिती आहे की कृषी विपणनामध्ये मध्यस्थांची लांबलचक साखळी आहे, तर इथे सुद्धा मध्यस्थ हे प्राथमिक बाजारातनं माल खरेदी करतात. किंवा असं सुद्धा होतं की जे छोटे छोटे शेतकरी आहे ते आपले प्राथमिक बाजारपेठेपर्यंतसुद्धा येऊ शकत नाही अशी त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, तिथेसुद्धा मध्यस्थ त्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांकडनं माल गोळा करून ते सुद्धा प्राथमिक बाजारामध्ये हा माल विकतात. पुढचा आहे दुय्यम घाऊक बाजार.
प्राथमिक घाऊक बाजारात ज्यांनी शेतमालाची खरेदी केली असे घाऊक व्यापारी याच मालाची दुय्यम बाजारात विक्री करतात। या बाजाराला मंडी किंवा गंज म्हणतात। या बाजारपेठेचे क्षेत्र मोठे असते, ते साधारण 10 ते 40 किलोमीटर परिसरात विखुरलेले असते। या बाजारात इतर छोट्या बाजारातून शेतमाल येत असतो। हा बाजार साधारणपणे जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा महत्त्वाच्या व्यापारी केंद्रा किंवा जिथून रेल्वेची सुविधा आहे अशा ठिकाणी आपल्याला वसलेला दिसतो। आपणही विद्यार्थी मित्रांनो थोडं गावाच्या बाहेर गेलं तर आपल्याला आर्वी किंवा अशा ठिकाणी तालुक्या स्तरावर आपल्याला बाजार भरलेला दिसतो आणि मोठी संत्र्याची एक बाजारपेठ दिसते की जिथे छोट्या छोट्या खेड्यातनं माल एकत्रित करून आलेला असतो। नंतर तिथून तो जो माल आहे तो शहरातील मोठ्या बाजारपेठांमध्ये विकला जातो। त्याच्यानंतर आहे सीमांत बाजार किंवा अंतिम बाजार। या बाजारात होणारी शेतमालाची विक्री ही अंतिम उपभोक्त्यांना किंवा शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना किंवा निर्यातदारांना केली जाते। याला अंतिम बाजार का म्हणतात? कारण इथून आता शेतमाल आहे, तुम्हाला माहिती आहे शेतमालाचं काय वैशिष्ट्य आहे की तो लवकर खराब होतो। त्याच्यामुळे शेतमालावर प्रक्रिया करणारे हे अनेक उद्योगधंदे आहे, म्हणजे जसं फळांपासून जॅम जेली बनवणं, नंतर आणि असे अनेक छोटे मोठे जे उद्योगधंदे आहे, जसं मध किंवा शहद तयार करणे। तर अशा प्रकारे जे छोटे मोठे उद्योग प्रक्रिया करणारे उद्योग असतात ते सुद्धा या अंतिम बाजारातनं वस्तूची खरेदी करतात आणि इथूनच याला सीमांत बाजार असं म्हणतात। कारण ही जी बाजारपेठ असते ही प्रसिद्ध व्यापारी केंद्र असतं। हे बंदराच्या ठिकाणी, म्हणजे जिथून समुद्र किनारा सुरू होतो किंवा नदीचा किनारा सुरू होतो किंवा देशाच्या सरहद्दीवर पण हे बाजार वसलेले असतात। भौगोलिक दृष्टीने पाहिलं तर आपल्या देशाच्या सीमेवर वसलेले हे बाजारपेठ असतात आणि तिथूनच मग मोठ्या प्रमाणावर माल जहाजामार्फत परदेशामध्ये पाठवला जातो किंवा त्याच्यावर प्रक्रिया केंद्रात नेऊन त्याच्यावर प्रक्रिया केली जाते। जसं ऊसापासून साखर, जॅम, ज्यूस, जेली असं बनवणे। याच्यातून काय होतं की कृषी मालाला हा चांगला भाव मिळतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं कृषी विपणनाचे प्रकार, किरकोळ बाजार आणि घाऊक बाजार। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी शेतमाल विपणनाच्या पद्धती पाहणार आहोत। धन्यवाद।